आपला आवाज कोकण 24 तास। सन 2025 या मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2026 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून शेकडो पर्यटक रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे दाखल झाले असल्याने समुद्र किनारा पर्यटकांनी फुलून गेलाय। मौल्यवान वस्तू यांची चोरी होणार नाही याची जी खबरदारी घ्या। गुड बाय 2025 आणि वेलकम 2026 साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक कोकणात आणि विशेष करून गणपतीपुळे येथे दाखल झाले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आतापासूनच मोठी गर्दी दिसून येऊ लागली। रत्नागिरी, गणपतीपुळे, कर्दे, गुहागर, मुरुड अशा सर्व समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची पहिली पसंती असल्याचं दिसून येत आहे। गणपतीपुळे समुद्र किनारा तर पर्यटकांनी गजबजून गेला आहे। अनेक पर्यटकांनी आपण कुठून आलोय ते सांगितले। मी अनुष्का पडवल, आम्ही मुरबाड इथून आलेलो आहोत। इथे येऊन खूप प्रसन्न असं वाटत आहे। इथलं वातावरण खूप सुंदर आहे। जिल्हा कवठेमंकाळ तालुक्यातून आलेलो आहे। आज नाताळ निमित्त सुट्टी असल्यामुळे फॅमिली सहित गणपतीपुळ्याला दर्शन करण्यासाठी, गणपतीचं दर्शन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। अतिशय आनंद झाला, छान वाटलं। खरोखर एक पर्यटन स्थळ सुंदर असं आहे। भरपूर जणांनी यावं आणि याचा आनंद लुटावा असं मला वाटतं या ठिकाणी। रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी या ठिकाणाला धार्मिक महत्त्व ही फारच आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांनी
आणि भाविकांनी दर्शनासाठी पण गर्दी केली होती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.